आपण पाहूयात भांडूप परिसरातील जनता दल सेक्युलर पक्षाच्या उमेदवार प्रिया संजीव कुमार यांना प्रचारादरम्यान नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळतोय। प्रभाग क्रमांक 110 मधून त्या निवडणूक लढवतात। प्रचारादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहे। यावेळेस प्रिया संजीव कुमार यांनी आरोप करत सांगितलं की गेल्या 30 वर्षात या प्रभागात शिक्षण, आरोग्य, खेळाची मैदानं, गटारी, नाले, स्वच्छ पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे। मुलं आणि महिला असुरक्षित असून शेजारच्या मुलुंड परिसरात मात्र सर्व सुविधा उपलब्ध आहे। आपली लढाई सत्तेसाठी नसून स्थानिक जनतेच्या प्रश्नांसाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, जाणून घेतल्या आणि निवडून आल्यानंतर सर्व प्रश्न सोडवण्याचं नागरिकांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। लोकांकडून चांगली प्रतिक्रिया भेटतच आहे, कारण सोनापूर क्षेत्रात आता मी फिरत आहोत आणि इकडे खूप मुद्दे आहेत। तुम्ही पण आता इथे आलेत, बघितलं इथे काही काम झाले नाहीत। 30 वर्षापासून इकडचा रस्ता बेकारच आहे, सुविधा आहे काय नाही इथे लोकांसाठी। एज्युकेशनच्या क्षेत्रात असू दे, खेळकुदाच्या क्षेत्रात असू दे, मुलांच्या भविष्यासाठी असू दे, आरोग्यासाठी असू दे, गटर नाळ्यासाठी असू दे, इथे या क्षेत्रात 110 वॉर्डमध्ये कुठे असू दे, सुभाषनगर, विलेज रोड, सोनापूर, किन्नीवाडी, तुळशीपाडा हे सगळ्या 110 क्षेत्रामध्ये काहीच कामं झाली नाही आहे 30 वर्षापासून। बघा, आम्ही या क्षेत्रात खूप वर्षापासून काम करत आहे। पॉवर नसल्यामुळे, जेव्हा पॉवर नव्हती तेव्हा पण आपण या क्षेत्रात काम करत होतो। आरोग्यावरती पण काम करत होतो, मुलांच्या शिक्षणावरती पण आपण काम केलं आहे। तर आज अगर मी इथे आले तर इथे मला रस्ता, मुलांचं शिक्षण, पाणी, साफ पाणी, गटर, नाले मेन आहे। इथे ग्राउंडसुद्धा नाही। आपल्या बाजूचा परिसर आहे, जसं की आपण मुलुंड बघतायत, मुलुंड टोटली डेव्हलप झाले, तिथे गार्डन आहे लोकांसाठी, पण आमच्या इकडच्या मुलांना एक सुविधासुद्धा नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।